आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी आणि आपला फुल डेली ब्लॉग बघायला मिळणार आहे। पण त्याआधी हॅलो हाय नमस्ते, मी स्वागत करते तुमचं आपल्या स्नेहा लाईफस्टाईलमध्ये। खूप दिवसानंतर आज आपला डेली ब्लॉग्स आलेला आहे। यापूर्वी मी टाकायची पण काही दिवसामध्ये माहिती का असं झालं, व्ह्यूजच कमी येत होते, तर सबस्क्रायबर आपले वाढत नव्हते आणि इतका वेळ यूट्यूबला द्यायचा, व्हिडिओ तयार करायचे, अपलोड करायचे आणि पाहिजे तसे सबस्क्रायबर वाटत नसले की मूड ना आपलं खूप ऑफ होते। आणि मी तुम्हाला खरंच मनातून एक प्रश्न विचारते की तुम्हाला आपले ब्लॉग्स कसे वाटतात। यापूर्वी पण मी टाकलेले आहे, मध्ये मी चेंज केले, व्ह्यूज येत नव्हते, म्हटलं की दुसरे टाकून बघायचे, काही जे सण वगैरे राहतात त्यांची माहिती तुमच्यासोबत शेअर वगैरे करायची, किंवा आपण जे काही गोष्टी घरात करतोय किंवा हॅक्स वगैरे आहे, जसं की साड्यांच्या घड्या वगैरे कशा घालायच्या त्याचेसुद्धा मी प्रयत्न केलेले आहे। काही छान छान टिप्स तुमच्याशी शेअर करायच्या तो पण मी प्रयत्न केलेला आहे, पण पाहिजे तसे व्ह्यूज वगैरे येत नाही। आणि मी एक तुम्हाला मनातून खरा प्रश्न विचारते की तुम्हाला आपले व्हिडिओ बोरिंग वाटतात का, की काही वेगळं दाखवायला पाहिजे व्हिडिओमध्ये आणि आपण म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी ॲड करू शकतो का। पण प्लीज तुम्ही मला तुमचं मत सांगा, एखादी छोटीशी कमेंट्स तरी करा की ज्याच्यामुळे मला कळेल की तुम्हाला खरंच व्हिडिओ बोर होतात की पाहण्यासारखे नाही, किंवा मी व्हिडिओ चांगले बनवत नाही, की आपल्या व्हिडिओमध्ये जे गोष्टी पाहिजे ते तुम्हाला दिसत नाही। जसे की बाकीच्या सुद्धा यूट्यूबर्स आहे, जसं रोहिणी आहे, पल्लवी आहे, पिया मॉम्स वगैरे आहे, भक्ती आहे, मी पण त्यांच्यासारखेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते, पण त्यांच्यासारखे होतात पण कोणत्या तरी कारणामुळे ना आपलीशी ग्रोथ होत नाही आहे, किंवा पटकन व्ह्यूज येत नाही आहे, किंवा तो व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही आहे। अशा बऱ्याच अडचणी येत आहे आणि या सगळ्या गोष्टीला फेस करता ना म्हणजे असं मनातून कधी इच्छाच उडून जाते की आपण आता नको बनवायला। पण मी शून्यापासून स्टार्ट केलेलं होतं। सध्या आपले जे सबस्क्रायबर आहे ते 500 सबस्क्रायबर झालेले आहे आणि असं वाटतं की आपण शून्यातून निर्माण केलं होतं, 500 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचलोच आहे, तर पुढेसुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे। पुन्हा माझं थांबायचं मन होतं, पण त्यानंतर पुन्हा एक असं मनात काहीतरी निर्माण होतं, एकदम पॉझिटिव्ह वेव येते कोणाचे व्हिडिओ ऐकल्याच्यानंतर। किंवा मी त्रिवेणी ताई आहे ना, त्यांना कमेंट केली होती की ताई मला पण वाटतं की तुमच्यासारखी माझी यूट्यूब फॅमिली व्हावं, मला पण छान छान कमेंट यावं आणि माझी पण मी तुमच्याशी संवाद साधावं। पण त्या म्हटल्या ताई माझे पण 5-6 वर्ष गेले ते शिकता पण नंतर मग मला कळत गेल्या त्या गोष्टी, मी त्याच्यातून शिकत गेले आणि नंतर कुठं आता माझे चॅनल ग्रो व्हायला लागलं आणि मॉनिटाईज झालं। मी पण प्रयत्न करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे रोज व्हिडिओ अपलोड करा। त्यांनी मला एक मस्त चांगलंसं मार्गदर्शन दिलं, त्यामधून मग मला एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी आली की नाही गड्या त्या करू शकला ना, आपण पण करू शकलो पाहिजे आणि आपल्यालासुद्धा या गोष्टीमध्ये या साईडला यूट्यूबमध्ये करिअर घडवायचंच आहे, अशी एक मनातून माझी इच्छा येते आणि खरंच ते माझं स्वप्न आहे की आपलंसुद्धा चॅनल मॉनिटाईज व्हावं। आणि आता हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही मला किती व्हॅल्यू देता आणि कशा पद्धतीने आपले व्हिडिओ बघता, मला कमेंट्स करता आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कोणती कमतरता दिसती, कोणत्या गोष्टी आवडत नाही, काही वेगळं डिफरन्स आहे का, म्हणजे डिफरंट आहे का आपल्या व्हिडिओमध्ये, ते पण प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा। पण आजचा दिवस कसा होता आता हे मी तुमच्याशी शेअर करते। आज सकाळी मस्त सगळं काही आवरलं होतं आणि मुलांचा हाफ डे होता ना, त्यामुळे मुलं ना शाळेतून घरी आले होते। नंतर मस्त दुपारच्या टायमाला अनार होतं ना, खूप दिवसापासून डाळिंब आणून ठेवले होते, तर मग ते काही खाण्यातच चालले होते, म्हटलं खराब होईल। नेमकं मी घेऊन सोलायला बसली तेव्हापर्यंत मुलांनी मग खेळता खाऊन घेतले। आणि हा जो किचन सेट तुम्हाला दिसतोय ना, तो आम्ही ऑनलाईनच मागवला आहे, जो फ्लिपकार्टवरून खूप छान आला आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे भांडे दिलेले आहे आणि हे गॅस जी आहे ना ऑन पण होती आणि त्याच्यामध्ये म्हणजे सेल टाकलेले लाईट लागतात आणि एक असं खचखच आवाज येतो की स्वयंपाक केल्यासारखा। आणि अक्षू मुलं माहिती का फोन बघितल्यापेक्षा ना मग ते खेळत राहतात, त्यामुळे ना त्यांचा टाईम इकडे तिकडे न जाता, स्क्रीनवर न जाता मुलं त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जातात आणि मग त्यांचं खेळणं पण होऊन जातं। आणि इकडे अशी फ्रीज दिलेली आहे मस्त छोटीशी आणि त्याच्यात व्हेजिटेबल्स दिलेले आहे, काही बॉक्सेस दिलेले आहे, काही सॉसच्या वगैरे बॉटला राहतात त्या दिलेल्या आहे, वेगवेगळे चम्मच दिलेले आहे। यामुळे काय होतं, आपल्या मुलांचा जो स्क्रीन टाईम राहतो ना तो कमी होऊन जातो, ते जास्त मोबाईलकडे म्हणजे धावपळ करत नाही। आता मी मोबाईल घेऊन बसते, माझी एडिटिंग राहते, काही व्हिडिओ बघते किंवा माझं चॅनल चेक करत राहते, मग त्यांना वाटतं ना कधी मनात की मम्मी डेली काय बघत राहते, मग ते पण ना मोबाईल घेऊनच बघायला करत राहतात, म्हणजे बसून जातं। तर त्यामुळे ना आम्ही त्यांच्यासाठी हे ऑर्डर केलेलं आहे आणि याची जर लिंक तुम्हाला हवी असेल ना, प्रोडक्ट पण छान आहे, क्वालिटी पण छान आहे आणि मुलांसाठी पण छान आहे, प्रोडक्ट पण खूप मस्त आहे, तुम्ही घेऊ शकता। त्यामुळेच मी तुम्हाला सांगते, पुढे दिवसभरात काय झालं ते पण मी तुमच्याशी शेअर करते। तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर माझी मम्मी देऊन देईल।
सुप्या, ही माझी बहीण, ही माझी मम्मी आणि मी. चला आपण आता काहीतरी बनवूया. हाय का, आता एक गेम खेळणार आहे, लय वाली. आता आम्ही तो नाही खेळत ते पहिलेचा बेल कसा. आता बघा तुम्ही, आम्ही आता स्टँड वरती चॅलेंज वाला. चलो रेडी, चॅलेंज केली. दिलंय काय देती मुलं घरी असले ना की यांचा दांगोडा इतका राहतो ना, एकमेकांशी भांडल्याशिवाय होत नाही आणि एकमेकांसोबत खेळल्याशिवाय सुद्धा होत नाही. नाही तेव्हा इतके दोघं भांडत राहतात आणि नाही तेव्हा एकमेकांशी एकदम मस्त छान खेळत राहतात. एकमेकांना ते बांधून घेतलंय आणि घोडा यांचं असं वेगळंच काहीतरी भलतंच त्यांच्या धुंदेमध्ये ते इकडे खेळत बसले आहे. तेव्हापर्यंत मला दुसरं काही काम होतं व आता मला ते करायचं होतं. गहू पण मला दळण करून घ्यायचे होते कारण आमचं दळण संपलेलं होतं. आणि नेमकी मी दळण दळायला बसते ते माझे 2-3 हिरो हिरोईन मस्त माझ्यासोबतच इकडे दळण दळायला बसले. म्हटलं की मम्मी आम्ही पण दळतोय आणि आमच्या दळणामध्ये ना खडे दगड काहीच नाही आहे, असं फक्त निंबाचा पाला आम्ही आमच्या हाताने टाकून ठेवलेला आहे गव्हाला प्रोटेक्टसाठी, म्हणजे कीड वगैरे नाही लागावं, फक्त तोच आम्हाला चाळून घ्यायचा राहतो. आणि एखादा दगड आहे का ते पण आम्ही आधी चेक करून घेतो, कारण गिरणीमध्ये जर तो फसला ना की मग ते आमच्या गिरणीला थोडंसं असं टुचूक वगैरे छिद्र वगैरे पडत राहतं दगडामुळे. गिरणी घरीच असल्यामुळे ना एकदम काळजी घ्यावी लागते. आणि जे मोठ्याला गिरण्या राहतात ना त्याच्यामध्ये कसंही दळण असलं की दगडं पिसून निघतात, पण आमच्या जे गिरणी आहे ना त्याच्यासाठी एकदम सावधानपणे मस्त दळण वगैरे करायला लागतं. आणि एक गोष्ट चांगली आहे की आपल्या पोटात पण दगड नको जायला ना. मी इकडे दळण करत होती, मी चाडू देत होती आणि हे 2-3 आमचे महाशय मस्त इकडे मला निवडायला मदत करत होते. कोणाची गाव आहे अक्षी? मम्मी मारा ना मम्मी. ते आठवी होती मारा आठवी होती. आता माझी झाली, आता माझी 9वी. माझी पण 9वी झाली. काय घेतलं आणि काय याच्यातलं ते आता 8वी. माझी आता 9वी. चल त्या मारून पुढं. बघा ही आहे आमची घरची गिरणी. आता तिला आम्ही 5-6 वर्षापूर्वी घेतलं होतं. आणखीनही तिने कोणतं काम वगैरे नाही काढलं. खूप चांगली आहे आणि आणखीनही चालतच आहे. आधी वरचं झाकण उचलायचं, त्यामध्ये दळण टाकून द्यायचं आणि खाली जे राहता ना त्याचा कपडा वगैरे व्यवस्थित करून घ्यायचा. एकदम तो असं चेपलेला असला ना, हवा जर मोकळी नसेल जात ना, त्यामुळे ना दळण त्याच्यामध्ये दमटल्यावानी होतं किंवा थोडा ओलावा असला ना की मग लगेच गिरणी बंद पडते. त्यामुळे त्याला असं मोकळं करून घ्यायचं. मी इकडे गिरणी सुरू करून घेतली होती, त्यामध्ये दळणसुद्धा टाकलं आणि ते कपडा जमा झाला होता त्यालासुद्धा इकडे मोकळं करून घेतलं. आता आपलं दळण होतं आहे त्यापर्यंत आमची आरू मॅडम बघा किती मस्त छान इकडे खेळत आहे. आणि एक जुट्टू घातला ना तर खूप गोड आणि खूप छान दिसत होती. मी तिला म्हटलं जा आरू तिकडे तुझी खेळणी तरी खेळ, तर ती लगेच पडाली इकडे खेळणी खेळायसाठी. आणि इकडे गॅस सुरू करत आहे. गॅस सुरू केली पण आता तिला काही बंद करता येत नाही. गॅसच्या आवाजाने इकडे मस्त नाचत होती आणि आता म्हणती मम्मी गॅस बंद कर. तिला बंद कर म्हणता येत नाही, ती चालू कर म्हणते. चालू कर म्हटल्यावर समजून घ्यायचं आपण की ही गॅस आता आपल्याला इकडे बंद करून द्यायची. मग मी गॅस वगैरे बंद करून दिली आणि नंतर आता राहिलेली बाकीचे कामे करायची होती. आपला जो काही राडा पसारा पडला होता तो मला इकडे उचलून घ्यायचा होता. माझं थोडंसं मी इकडे आवरत होते. त्यापर्यंत मुलांनी इकडे कराटे क्लासला जातोय ना राणा, तर या दोघींना पण इकडे शिकवत राहतो. त्याचं चाललं होतं की मम्मी बघ मी एल्बोवर तुला कसं करून दाखवतोय आणि तू काउंटिंग इकडे करत राहत. मग मी इकडे बसले होते आणि काउंटिंग करत होते आणि मुलं मला इकडे मस्त कराटेमध्ये जे काही शिकून येतो ना ते तो मला इकडे करून दाखवत होता. तो जसं करतो तसं आमची बारकी दोघेही जणी इकडे करत राहतात आणि मस्त घरात एन्जॉय करतात. आणि ते घरी असले की मला सुद्धा करमतं. आणि ही बघा त्याच्या पाठीवर जाऊन कशी बसली आता आमची चिपकली. खूप बदमाश हिला बघून ना मला हसायला सुद्धा येत आहे व्हिडिओमध्ये, तुम्हाला काय सांगू. आणि बिचारावर किती जोर पडत असेल ना तुम्ही सुद्धा इमॅजिन करू शकता. पण ही इतकी शरारती आहे. आता याला सोडलं आणि तिच्या पाठीवर जाऊन बसायला तिकडे तयार झाली. रानाची काउंटिंग झाली माझी 100पर्यंत. तो एल्बोशे धरून होता आणि बिचारा एकदम थकला आणि लगेच खाली असं पडून घेतलं. आता म्हणतो की मम्मी पुन्हा काउंट कर. आता तिला पुन्हा काहीतरी करायचं आहे. कर ना सुरू, कर ना पण काय करायचंय आता. चल लवकर सुरू कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 काय झालं 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 थकला ना दमला ना.
पेरणी सुरू असल्यामुळे ना इतका आवाज येत होता आणि राडा सगळं करून करून थकला होता आणि दमला सुद्धा होता. पुन्हा त्याचं शेवटचं एक राहिलंच होतं बाकी, की मम्मी मला स्ट्रेचिंग करायची आहे, आता मी तुला स्ट्रेचिंग करून दाखवतो. तिची स्ट्रेचिंग करणं सुरू होती. त्यानंतर मला स्वयंपाकाला सुद्धा लागायचं होतं. यांचं खेळून कुदून झालं. त्यानंतर मी जेवणामध्ये मस्त इकडे कारल्याची सुक्की भाजी बनवली. तिकडे मी टोमॅटो वगैरे कट करून कांदा वगैरे केला आणि कारलं जे आहे ना रात्रीच मीठ घालून मी कापून ठेवलं होतं. फक्त त्याला सकाळी मी धुवून ठेवलं, त्यामुळे कडूपणा जो राहतो ना तो कमी सुद्धा होऊन जातो. सोबतच मस्त वरण भात चपाती असा आजच्या जेवणाचा बेत होता. आणि आता व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की आवर्जून कमेंट करा. आपले व्हिडिओ व्यवस्थित राहतात की नाही ते सुद्धा सांगा. आणि आवडलंच असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आणि आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. तुमचे एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला फार मोटिवेट करतं आहे. आणि आपले व्हिडिओ कसे असायला पाहिजे ते पण तुम्ही नक्की सांगा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.